घटना ते 4 वर्षापासून त्याच्या लपड होतं त्याच्या पिढ्याकडे देवीदास राजाराम चव्हाण कुणाचं लफडं होतं? आमच्या ह्याच्या भावाच्या बायकोचं 4 वर्षापासून लपड आहे. सारखं असं घरात धिंगाणाच आहे 4 वर्षापासून. 2-3दा औषध प्यायचं पिऊन बी हे केले त्यानं, तरी त्यानं ऐकणं झाले. मानसिक त्रास सहन न झाल्याने 27 वर्षीय युवकाची आत्महत्या. अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सविस्तर वृत्त असे की दिनांक 27 जुलै 2025 रोजी अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथे दुपारी साधारणतः 2 ते 2:30 वाजता भीम उत्तम चव्हाण वय वर्ष 27 याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मयत भीम चव्हाण यांचा भाऊ अर्जुन उत्तम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भीम चव्हाणची पत्नी कल्पना चव्हाण अंदाजे वय वर्ष 23 व वरवंटी तांडा येथीलच देवीदास राजाराम चव्हाण या दोघांचे अनैतिक संबंध होते. अनेक वेळा सांगून समजावून ही दोघांमधील अनैतिक संबंधाला आळा बसत नव्हता. यामुळे मयत भीम चव्हाण व पत्नी कल्पना चव्हाण यांच्यात नेहमीच भांडणे व्हायची, कधी कधी हाणामारीही व्हायची. ही घटना घडली त्या दिवशीही दोघात भांडणे सुरूच होते आणि या वारंवार होत असलेल्या सर्व गोष्टी असह्य झाल्याने मयत भीम चव्हाण यांनी स्वतः गळफास घेत जीवन संपवल्याची तक्रार अहमदपूर पोलिसात अर्जुन चव्हाण यांनी दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार मयत भीम चव्हाणची पत्नी आरोपी कल्पना चव्हाण हिला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी देवीदास चव्हाण याचा शोध सुरू आहे. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 108(3)(5) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करीत आहेत. आमचा भाऊ आहे हे रोज भांडण करत होत. आम्हाला फोन लावत होत. फोन लावल्यावर बी बाई मला लई घटना घडते काय की बाई मला असं म्हणत होत तर हे बाई म्हणायची मला सप्लाई करायची. बाई नाही दारू प्यायला. माझा भाऊ म्हणायची बाई मी दारू नाही प्यायला. हे काय बी म्हणाले. किती मुलं आहेत? भावाला 1 मुलगी 1 मुलगा आहे. माझं बाप नोकरीला लोकांचा तुकडा खाऊन पडले. माझं बाप कसं माझ्या बापाला कसं माहित राहील. तरी आता तुमच्या सगळ्या कुटुंबाची मिळून काय मागणी आहे? त्याला अटक करायची. दोघाला अटक करायची. त्याला अटक करायची. आम्हाला समजा रिपोर्ट समजा आमचं पक्का करून ठेवायची. एकटं भाऊ राहिले आमचं कुठे आडून मारल कुठे काय करत त्याला आम्हाला अटकच करायची. त्याला अटक करायची आम्हाला. बापापासून पैसे नाही, खायला पैसे नाही, मागून खाते. लेकर मागून खाते तर एवढं कशासाठी. आम्हाला समजा आमचं करायचं मायलन करायचं. दुपारी 2-2:30 वाजता ही सगळी घटना घडल्याचं आम्हाला कळालं. 2-2:30 वाजल्यापासून ते आतापर्यंत सकाळी आमचा भाऊ आम्हाला फोन मध्ये बोललेला आहे. पीएम का झालं नाही? पीएम का आम्ही नाही करायला देणार. त्यांना अटक करायचोय आम्ही पीएम कधी देणार नाही. त्याला अटक करायची. दोघालाही अटक करायचोय आम्ही पीएम होऊ देणार नाही. पीएम होऊ देणार नाही. मला कसं समजली घटना हे भावाचं असं झालं नाही? आम्हाला आता समजली. भाऊ मला सकाळी फोन लावलं. आका म्हणलं मी येणार हा म्हणलं. माझ्या मुलाचं पाय मोडले तर भेटा येतो म्हणलं. आका खायला काय आणू म्हणलं. मी म्हणले बाबा काय आणू नको मला उगू भेटून जाय म्हणले तुला बरं वाटणार तर असं म्हणले मी. एवढं बोललंय माझ्या भावानं. तेवढं शब्द त्याच पुन्हा बोललंच नाही मला. तेवढ्यातच तेवढं झालंय त्याच. एक घटना झालेली तुम्हाला कसं कळलं? पुन्हा असं लोकांना फोन लावून सांगितले. आम्हाला काय माहित. आम्ही बाहेर गावचे. 4 वर्ष झालं असंच रडबूम आहे त्याच. किती काढावं त्याच. ह्याच कारणामुळं टेन्शन बायकोच कसं जगावं. एकुलते 1 भाऊ आहे, 1 वडील आहे, 1 माय होती ते बी गेली. आता ह्याच वालीदार कोण आहे? माझा भाऊ कुठं बी जाते पोट भरायला कष्ट करायला. तिथं कुणी बी काय त्याचा काटा काढला तर त्याचा वालीदार कोण आहे? माझा बाप कुठं बी नोकरी करते, कुठं कामाला एकटं रानात जाते. त्याच कोण आहे वालीदार? तेवढा निर्णय लावा आमचं. त्यांना अटक केल्याशी आमचं भाऊ आम्हाला ते मुळे आम्ही हे करू देणार नाही. तरी कुणी नव्हते.
सगळेच इकडं तिकडं रानात माणसं गेल्यावर तेवढं काम केले त्यांनी, एवढं धोका दिले त्यांनी, एवढं असं होईल म्हणून आम्हाला कळालं नाही. बोलून मला माझा भाऊ मला काय तर म्हणलं असेल की मला काय तर त्रास द्यायला बाई, भांडण करायला काय तर बोलला असतं की मला, मी यायला बाई म्हणून एवढं म्हणलंय मला. अर्जुन उत्तम चव्हाण आता हे जे वारले ते तुमचे कोण होते? भाऊ आहे. काय घटना घडली? तरी तरी आम्ही सकाळी 9 वाजता शेताला जाऊ लागतो. तरी एक अर्धा तास झाले आम्हाला शेताला जाऊन. माग असं फोन आले. कोण कोणी केलं तुम्हाला? फोन चुलत्याने केले, चुलत भावानं. त्यानं म्हणलं की असं तुमचे भाऊ बोलणं झाले काय नाही. ते दोघं नवरा बायको घरी होते. मग त्यानं म्हणाले फाशी घेतली म्हणून त्याची बायको त्याची बायको त्यानं फाशी घ्याय नाही काय ना, त्याच्या बायकोने त्याला मारले. असा तुमचा संशय आहे? आमचा असं संशय आहे. त्याच्या प्रियकराचं त्याच्या दोघांचं संमतीनं त्याला मारले. दोघांची संगनमत आहे. हा सांगा मग सारखं बोलत होती. हा आमचा 100% हे संशय आहे. पुन्हा संघ भांडण होतं. देवदास राठोड तुमच्या गावचे चव्हाण. हा आमच्या गावाचाच आहे, भाऊकीचाच आहे. काय वाद, कशा जमिनीचा वाद होता का? जमिनीचे नाही, हे सुनासाठी. सुनासाठी हा भावजाई असं करत होती त्याच्या संग. तुमच्या सुनासाठी हा म्हणजे तुमच्या मेलेल्या मुलाच्या बायको हा 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 त्याचं भांडण होतं. त्याचं भांडण होतं. त्या भांडणाच्या स्वरूपात तुमचा मुलगा मेला, कशाने मेला काय? त्याच्याबद्दलच मिळते. त्याच्याबद्दल मला हे काय माझं माग सनी लागली असली म्हणून. हा. हा काय आत्महत्या केलं का? आपल्या ते माग 2-3 फेऱ्या झालत.